नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, सर्वात अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना। मित्रांनो, आज आपण 2019 मध्ये जी महातलाठी परीक्षा झाली त्या महातलाठी परीक्षेमध्ये जे काही अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या टॉपिकवर जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण ह्या व्हिडिओ सिरीज मार्फत घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया मित्रांनो। 2/7/2019 या तारखेला पहिल्या शिफ्ट मध्ये जी तलाठीची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण आज घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला। पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर। मित्रांनो पहा, आपल्या स्क्रीनवर काय क्वेश्चन आहे। एक बस ए या स्थानकापासून बी या स्थानकाकडे जाते। एक बस ए या स्थानकापासून बी या स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती 6 तासामध्ये पूर्ण करते। म्हणजे जो संपूर्ण जो प्रवास आहे त्याच्यातला जो सर्व प्रवास जो आहे तो 6 तासामध्ये कंप्लीट करतो। तिने 48 किलोमीटर पर आवर म्हणजे 48 किलोमीटर पर आवर पहिले अर्धे अंतर, त्या अंतरामध्ये जे अर्ध अंतर आहे ते अर्ध अंतर 48 तासामध्ये कव्हर केलेलं आहे आणि उरलेले जे अर्धे अंतर आहे ते 60 किलोमीटर पर आवर या स्पीडने कव्हर केलेलं आहे। तर आपल्याला असं विचारलं, बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढा। मित्रांनो या ठिकाणी पहा, आपण ए हे स्थान मानूया। ए या स्थानकापासून बी या स्थानकाकडे एक बस जात आहे, ठीक आहे। परंतु त्यात काय म्हटलेलं आहे की अर्ध अंतर, त्यात काय म्हटलेलं आहे अर्ध अंतर 48 किलोमीटर पर आवर आणि उरलेले अर्ध अंतर जे ते 60 किलोमीटर पर आवर या अंतराने स्पीडने जात आहे, ठीक आहे। मग आपण असं समजूया की हा संपूर्ण जे डिस्टन्स आहे ए टू बी याला आपण x समजूया, कारण हे x किलोमीटर आहे असं म्हणू, कारण अर्ध अंतर म्हटलं म्हणजे x चा अर्धा पार्ट, ठीक आहे। तर इथून ते हा जो पार्ट आहे तो अर्धा पार्ट मित्रांनो x/2 असेल आणि दुसरा काय असेल x/2। इथून ते इथपर्यंत अर्धा पार्ट कव्हर करण्यासाठी त्या व्यक्तीला तो स्पीड काय स्पीडने जातो 48 किलोमीटर पर आवर। मग इथून ते इथपर्यंत किती स्पीड आहे 48 किलोमीटर पर आवर आणि उरलेलं अर्ध अंतर मित्रांनो किती आहे 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर, ठीक आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एक आपण लहानपणापासून एक फॉर्म्युला शिकलेलो आहोत। डिस्टन्सचा जर फॉर्म्युला काढायचा असेल तर वेळ गुणिले स्पीड असतो, ठीक आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेली आहे, काय दिलेले मित्रांनो वेळ। तर डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण कसा काढतो, डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिले टाइम। स्पीड गुणिले टाइम म्हणजेच काय वेग गुणिले वेळ, ठीक आहे। आता या ठिकाणी जर मला टाइम काढायचा असेल तर हा जो s आहे म्हणजे स्पीड गुणाकारामध्ये इक्वलच्या ह्या साइडला तर काय होईल भागाकारामध्ये, म्हणजे याचा अर्थ असा झाला जर तुम्हाला टाइम काढायचा असेल तर टाइमचा फॉर्म्युला आला डिस्टन्स भागिले स्पीड, ठीक आहे। आणि या ठिकाणी आपल्याला प्रवास दिलेला आहे आणि 2 पार्ट केलेला आहे म्हणजे याचा अर्थ वेगवेगळा वेळ लागणार आहे। टोटल वेळ या ठिकाणी पहा, म्हणजे तुम्हाला काहीतरी वेळ लागला असेल अर्धा किलोमीटर जाण्यासाठी 48 च्या स्पीडने, त्याला आपण t1 मानूया आणि दुसऱ्याला आपण काय मानूया t2 इज इक्वल टू, आणि संपूर्ण टाइम लागला आपण त्याला t मानलेला आहे। म्हणजे संपूर्ण वेळ आपल्याला 6 तास दिलेला आहे आणि या ठिकाणी सर्व जो तुम्हाला युनिट जे दिलेले आहे ते तासामध्ये आहे, कारण वेळ ही तासामध्ये आणि मिनिटांमध्ये किंवा सेकंदामध्ये मोजली जाते, ठीक आहे। आता टाइमचा जर फॉर्म्युला पाहायचा असेल तर t1 म्हणजेच काय आपण 1 समजू, d1 अपॉन s1, s1 म्हणजे काय आला स्पीड। दुसरा काय असेल मित्रांनो, दुसरा जो डिस्टन्स आहे त्याला आपण काय मानू d2 भागिला, आणि भागिला काय आला स्पीड, स्पीड म्हणजे काय आला s2 इज इक्वल टू टोटल टाइम आपण त्याला t मानलेला आहे, बरोबर। आता टाइमचा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स भागिला स्पीड म्हणजे अंतर भागिला वेग। अंतर किती आहे अर्धा अंतर म्हणजे x/2, x/2 राईट, आणि भागिला स्पीड ते अर्ध अंतर काय स्पीडने जाते 48 किलोमीटर पर आवर। मित्रांनो अंतर हे किलोमीटर मानलेलं आहे आणि स्पीड हा किलोमीटर पर आवर असतो, म्हणजे वरचा किलोमीटर आणि खालचा किलोमीटर कॅन्सल, येणारा आन्सर जे आहे ते तासामध्ये कन्वर्ट झालं, किलोमीटर पर आवर आणि या ठिकाणी किलोमीटर कॅन्सल, ठीक आहे। प्लस x/2 भागिला दुसरा स्पीड काय दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर, आणि हा संपूर्ण प्रवास कंप्लीट करायला
किती तास लागतात 6 तास. तर या ठिकाणी आपण काय घेतला 6 तास. ओके, इथपर्यंत सर्वांना मांडणी समजली. तर या ठिकाणी फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजायचा आहे. डिटेलला जर आपण शॉर्टकट सोडवायचं असेल तर आपण डायरेक्ट इथपर्यंत पोहोचू शकतो, परंतु तुम्हाला सर्व अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण हे डिटेल समजून घेतोय. ठीक आहे, आता ह्या कंडिशन मध्ये ह्या टर्म्स मध्ये पहा की x अपॉन छेद x भागीला 2 हे दोघी जी व्हॅल्यू आहे सेम आहे. सेम व्हॅल्यू जर असली तर त्या ठिकाणी आपण तिला कॉमन काढतो. म्हणजे या ठिकाणी बघा x भागीला 2 मी कॉमन काढलेला आहे. x भागीला 2 जर कॉमन निघाला तर या ठिकाणी उरला मित्रांनो 1 भागीला किती आला 48. ज्या ठिकाणी जी व्हॅल्यू आपण कॉमन काढतो त्या ठिकाणी 1 नेहमी उरतो, लक्षात ठेवा. कारण याला मल्टिप्लायला जर 1 केला त्यांचं मल्टिप्लिकेशन गुणाकार तोच असेल. ठीक आहे, मग या ठिकाणी उरला 1, किती आला 60. बरोबर, किती मिळाला मित्रांनो 6. राईट. आता x भागीला 2 गुणिला ही कंडिशन आहे. आता याला तुम्ही अपूर्णांक आहे त्यांचा छेद समान नाहीये. जर छेद समान नसला तर आपण तिरकस गुणाकाराने सोडवतो किंवा एलसीएम मेथडने सोडवतो. या ठिकाणी तुम्ही एलसीएम काढला तरी चालेल, परंतु या ठिकाणी आपण त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे, तर पहा x भागीला 2 60 एक 60 नेहमी गुणाकार करत असताना या साइडने ह्या साइडला मल्टिप्लाय करा. असंही केलं तरी चालेल प्लस मध्ये, परंतु वजाबाकी काही साइन असतं त्यावेळेस साइन या ठिकाणी चेंज होतं. तर नेहमी लक्षात ठेवा गुणाकार करत असताना या टर्मने या टर्मला मल्टिप्लाय करा म्हणजे साइन चेंज होणार नाही. 60 एक 60 अधिक 48 एक 48 भागीला 60 गुणिला 48 त्यांचा गुणाकार करू नका, जसा आहे तसा ठेवा जेणेकरून ते पुढच्या प्रोसेस मध्ये काही कॅन्सल आउट होणार नाही. ठीक आहे, इज इक्वल टू किती आला हो 6. बरोबर, म्हणजे वेळ आपल्याला 6 तास दिलेली. आता x भागीला 2 गुणिला ही सर्व टर्म जसे आहे तसे आपण लिहून घेऊ. या ठिकाणी पहा x भागीला 2 गुणिला 60 आणि 48 यांची बेरीज करावी लागेल. यांची बेरीज करून घेऊ. 60 आणि 48 किती आले 108 भागीला हे दोघी व्हॅल्यू गुणाकारात जसे आहेत तशी ठेवा, गुणाकार करू नका जेणेकरून आपला वेळ या ठिकाणी वाचणार आहे. इज इक्वल टू किती वेळ आहे 6 तास. ठीक आहे, भाग जर असेल देऊन टाकू. बे 1 बे, बे 5 10, बे 4 8. म्हणजे 108 ला 2 ने भाग दिला. बे 1 बे, बे 5 10, काही उरलेलं नाही बाकी 8 जसाच तसा. तर 8च्या 2च्या टेबल मध्ये 8 कधी येतो 64 आले. तर बे 4 8. या ठिकाणी मी x जसा आहे तसा घेतो. गुणाकारात असणारी व्हॅल्यू इक्वलच्या त्या साइडला जाताना डिवाइडला होईल आणि डिवाइडला असणारी व्हॅल्यू इक्वलच्या त्या साइडला जाताना गुणाकारात होईल. तर हा जसा आहे तसा घेतला गुणिला. इकडे पहा भागाकारामध्ये 7 गुणिला 48 जसा आहे तसा वरती घेतला मित्रांनो भागीला 54. या ठिकाणी काय आला 54. ठीक आहे, या ठिकाणी आपण भाग देऊया. आता या ठिकाणी पहा 6 ने भागला तरी चालेल. 6 1 6 6 9 54. जसा तुम्हाला भाग देता येईल त्या पद्धतीने तुम्ही भाग देऊ शकता. आता 9 ने याला भाग जातो का नाही 3 ने देऊ. मग 3 3 9 3 दुनी 6. 60 ला जर 3 ने भाग दिला तर किती मिळाला 20. त्याच्यानंतर 3 ने 48 ला भाग द्या. 3 1 3 3 1 3 4 मधून 3 गेला 1 उरला. 8च्या अगोदर 1 घेतला तर 1 वर 8 किती झाला 18. 3च्या टेबल मध्ये 18 कधी येतो 3 स 18. तर यांचा गुणाकार करा मित्रांनो. x म्हणजे हे आपण काय मानलेलं आहे एकूण अंतर a पासून ते b पर्यंत. ठीक आहे, 16 दुनी 32 32 आणि त्याच्यावर काय आला 0 म्हणजे किती मिळाला 320 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी ते जे अंतर होतं मित्रांनो ते अंतर मिळालं 320 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे, नोट डाऊन. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. सरासरी काळ असं म्हटलेलं आहे. सरासरी टॉपिक हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मागील टॉपिक कोणता होता रेल्वेवर आधारित उदाहरणे. ठीक आहे, आजचा जो टॉपिक आहे म्हणजे आजचा जे सेकंड जो प्रश्न आहे तो सेकंड प्रश्न आहे सरासरीवर आधारित. ठीक आहे, तर आपल्याला असं म्हटलंय की 88 89 90 64 77 आणि 90 यांची सरासरी काय असेल ते आपण या ठिकाणी काढू. तुम्हाला सर्वांना माहित असेल सरासरीचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो. सरासरीसाठी आपण त्याला a मानू. a म्हणजे ऍव्हरेज आणि ते एकूण संख्यांची बेरीज म्हणजे त्याला आपण s मानला. s म्हणजे नंबर ऑफ सम म्हणजे त्या सर्व घटकांची काय बेरीज आणि भागीला कॅपिटल आपण काय मानला n. हा झाला तुमचा सरासरीचा फॉर्म्युला. म्हणजे काय झालं सरासरी म्हणजे सर्व घटकांची बेरीज. जे काही तुम्हाला गुण दिले असतील तुम्हाला विषय दिलेले असतील त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नंबर्स दिले असतील त्या सर्व नंबरांची बेरीज करा आणि भागीला
जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरने भाग द्या, म्हणजे तुम्हाला त्याचा सरासरी मिळेल। या ठिकाणी नंबर दिलेले आपल्याला 88 अधिक 89 अधिक 90 अधिक 64 आणि काय म्हटलं मित्रांनो 77 आणि शेवटची संख्या आहे 90। या सर्व नंबरांचे आपण काय करूया बेरीज, आणि बेरीज केल्यावर आणि जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरने त्या नंबर संख्यांना भाग द्या, म्हणजे आलेल्या बेरजेला 3 आणि 3 6 हा झाला ऍव्हरेज म्हणजे सरासरी। ठीक आहे, सर्वात अगोदर यांची बेरीज करा। 0 म्हणजे 8 आणि 9, 9 आणि 8 17 झाले, 17 आणि 4 21, 17 आणि 3 20 आणि 1 21, 21 आणि 7 28, 28 घेतला 8 हातच्याला 2। ठीक आहे, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 9 15 आणि 5 20 आणि 4 24, 24 आणि 6 30 आणि 2 32, 32 आणि 8 40, 40 आणि 9 49। तर या ठिकाणी काय आला 498 भागीला काय मिळाला मित्रांनो 6, 498 भागीला 6। आता 6 ने या नंबरांना भाग द्या। ठीक आहे, 6 च्या टेबल मध्ये 49 पेक्षा लहान असणारी व्हॅल्यू 6 1 6, 6 8 48, 49 मधून 48 गेला 1 उरला, 8 च्या अगोदर 1 घेतला तर 18 झाले। 6 च्या टेबल मध्ये 18 कधी येतो तिसरा स्थानी, 6 3 18, म्हणजे या सर्वांची बेरीज करून त्याला कशाने भाग दिला 6 ने भाग दिला, तर येणारा आन्सर काय मिळालं 83। म्हणजे यांचा जो ऍव्हरेज आहे मिडल संख्या ती काय असेल 83 83। ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर। ठीक आहे, नोट डाउन। पुढील क्वेश्चन पाहूया मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 3 पहा 3 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते। ठीक आहे, वयवारीवर आधारित हा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजणं अर्थ असा आहे की वयवारी सुद्धा टॉपिक तुमचा खूप महत्त्वाचा आहे। पहिला टॉपिक आपण कोणता पाहिला रेलेवर आधारित प्रश्न, दुसरा टॉपिक पाहिला आपण सरासरी, आणि तिसरा टॉपिक आहे मित्रांनो टॉपिकवर आधारित प्रश्न आहे वयवारी। ठीक आहे, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाचे अर्धे होते। जर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक काढा, म्हणजे आजच्या वयांमधील त्यांचा काय विचारलेला आपल्याला फरक विचारलेला आहे। आणि 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय रेशमाच्या वयाचे काय होते अर्धे होते। ठीक आहे, तर या ठिकाणी सर्वांनी पहा आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी गणित कसं मांडता येतात ते महत्त्वाचं आहे। ठीक आहे, त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:7 आहे। ठीक आहे, आता आपण सुषमा आणि रेशमा दिलेला आहे, सुषमाला आपण एस मानू आणि रेशमाला आपण आर मानू। ठीक आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर आजच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेले आहे 4:7। ठीक आहे, रेशो म्हणजे 4:7 असा घेऊ बरोबर, हा झाला त्यांचा रेशो राईट। नंतर तुम्ही असंही घेऊ शकता सुषमा आणि रेशमा। ठीक आहे, 4:7 म्हणजे आपण या पद्धतीने घेऊ शकतो, सुषमा आणि रेशमा यांचा रेशो दिला आहे 4:7, हा झाला मल्टिपल। ठीक आहे, आता या ठिकाणी काहीतरी अशी व्हॅल्यू असेल त्यांच्या मल्टिपल मध्ये 4:7 मध्ये, त्याला आपण गणितीय भाषेमध्ये x मानतो। या 4 ला जर x ने मल्टिप्लाय केला तर 4x, 7 ला जर x ने मल्टिप्लाय केला तर 7x। हे झालं त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर। आणि आपल्याला असं म्हटलेलं आहे 10 वर्षापूर्वी, म्हणजे याचं 10 वर्षापूर्वी आलं किंवा 10 वर्षा अगोदर आलं, पूर्वी आणि अगोदर याचा अर्थ मायनस, नंतर आलं किंवा पुढे आलं त्याचा अर्थ होतो प्लस। मग आपल्याला 10 वर्ष अगोदर म्हटलंय तर 10 वर्ष अगोदर याचं वय असेल 4x, 10 वर्ष मायनस इज इक्वल टू याचंही 10 वर्ष मागे म्हणजे 7x मायनस किती आला 10। हे झालं त्यांचा 10 वर्षापूर्वीच्या गुणोत्तर राईट। आता आपण येऊया पहिल्या कंडिशनवर, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय, सुषमा म्हणजे काय मानलं एस। लक्षात ठेवा याच्यातच तुम्हाला मॅथमॅटिकल कसं मांडायचं, सुषमाचे वय, सुषमासाठी आपण एस मानला हे, उदाहरणामध्ये हे हा ही बरोबर असं काही वर्ड आले मराठीवर त्याचा अर्थ असतो मित्रांनो इक्वल। ठीक आहे, पुढे काय म्हटलंय रेशमा, आता रेशमाचे वय म्हणजे आपण काय मानलं आर, काय सांगितलं आणि वयाच्या अर्धे होते म्हणजे 10 वर्षापूर्वी। आता सुषमाचे वय आपण आर मानले, अर्ध होतं म्हणजे भागीला काय आला 2। ठीक आहे, 10 वर्षापूर्वी रेशमाचे सुषमाचे वय दिले 4x वजा 10 इक्वलच्या ठिकाणी इक्वल घेतला, रेशमाचे वय 10 वर्षापूर्वी 7x वजा 10 भागीला 2। आता लक्षात ठेवा भागाकारामध्ये 2 आहे, काही मुलं या ठिकाणी एक चुकी करतात की 2 ने 10 ला भाग देतात, परंतु वरती जर प्लस आणि मायनसचा संबंध असला तर खालच्या छेदस्थानाने वरच्या नंबरांना भाग जात नाही। जेव्हा यांच्या गुणाकाराचं रिलेशन असेल या दोघांमध्ये तरच 2 ने भाग जाऊ शकतो, अदरवाईज नाही।
आणि ज्यांचा छेद नसतो दिलेला त्याला आपण नेहमी काय म्हणतो एक. इक्वलचं जर रिलेशन असलं त्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असो किंवा नसो तेव्हा ऑलवेज नेहमी काय करतात तिरकस गुणाकार. ठीक आहे. मग आपण काय करू 7x वजा 10 एकने जर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. तर या ठिकाणी घेतला 7x वजा 10 बरोबर 2 ने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू, फक्त 4 ला नाही आणि फक्त 10 ला नाही तर दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. 2 ने 4 ला मल्टिप्लाय केला 4 दुनी 8x 10 दुनी 20 राईट. आता x वाली टर्म एका ठिकाणी घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यू एका ठिकाणी x वाली टर्म एका ठिकाणी व्हेरिएबल असणार. आता 8x इकडे आणण्यापेक्षा मोठी जी व्हॅल्यू असते त्याच्याकडे आपण संख्या पाठवायची. 7x आणि 8x मध्ये मोठी संख्या आहे 8x तर 7x तिकडे गेला. या ठिकाणी महत्वाचं काय व्हेरिएबल असणार आहे म्हणजे x आणि y असणार आहे एका ठिकाणी आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू की ज्यांना व्हेरिएबल नाही ते एका ठिकाणी. ठीक आहे. इकडे घेतलं तिकडे घेतलं काही फरक पडत नाही परंतु इक्वलच्या त्या साईडला करताना त्याचं साइन चेंज होतं हे लक्षात ठेवा. मग आपण असं करूया 8x जसा आहे तसा घेतला हा 7x प्लस या साईडला काय आला मित्रांनो मायनस आणि -20 आहे या साईडला काय आला +20 आणि या ठिकाणी -10 तसाच तसा कारण -10 चा साइन चेंज होणार नाही. 20 मधून 10 गेले 10 8x मधून 7x गेला x म्हणजे x म्हणजे हे काय आलं समान गुणोत्तर आलं. गुणोत्तराची समान पट आली म्हणजे ह्या 10 ने तुम्ही x ला s ला आणि r ला मल्टिप्लाय करू शकता. हे झालं तुमचं आलं 10. ठीक आहे. परंतु आपल्याला काय म्हटलंय त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढा म्हणजे आजच्या वयाचा फरक काढा. तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर मित्रांनो 4:7 हा त्यांचा रेशो आहे आजच्या वयाचा. यांचा जो फरक आहे कितीचा फरक आहे 3 चा. 4 आणि 7 4 हा 7 पेक्षा 3 ने लहान आहे किंवा 7 हा 4 पेक्षा 3 ने मोठा आहे. फरक म्हणजे नेहमी वजाबाकीच करायची. जर मोठा म्हटला तरीही वजाबाकी होते लहान असला तरीही वजाबाकी होते. आणि हे आलं 3 युनिट आणि एका युनिटची व्हॅल्यू आहे मित्रांनो 10 तर 3 गुणिला 10 होईल 30. त्यांच्या वयांमधील फरक किती आला 30 वर्ष. राईट. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आणि आपल्याला जर असं म्हटलं असतं की त्यांचे आजचे वय किती तर ह्या 10 ने 4 ला मल्टिप्लाय केलं असतं 10 गुणिला 4 होतो 40 10 गुणिला 7 होतो 70 म्हणजे 40 आणि 70 हे त्यांच्या आजचे वय असेल म्हणजे त्यांच्यातला फरक किती आला 30 वर्ष. आणि आपल्याला या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं होतं की त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक काढा तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक मिळाला 30 किंवा तुम्ही 40 आणि 70 यांचाही डिफरन्स घेतला तरी चालेल. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 क्वेश्चन नंबर 4 पहा आपले. जॉनचे वय हे मार्टिन पेक्षा 4 पट जास्त आहे म्हणजे 4 पट जास्त आहे म्हणजे ऑलवेज याच्या पुढेही 4 पट जास्त असणार आहे. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 50 होती तर आता त्यांचे वय काय असेल. आता त्यांचं वय काय असेल जर तुम्ही दिलेले ऑप्शन बघितलं तर यांच्यामध्ये 4 पटचा फरक पाहिजे मित्रांनो. परंतु या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे कारण दिस क्वेश्चन इज डिस्कार्डेड. हा क्वेश्चन म्हणजे रॉंग आहे. ऑप्शन वरूनच कळतं आपल्याला एकामध्येही असं 4 पटचा डिफरन्स नाहीये. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला जर म्हटलं की माझ्यापेक्षा तुम्ही 2 वर्षांनी लहान आहेत तर याच्या पुढे तुम्ही प्रत्येक वर्षी 2 वर्षांनी लहानच असणार म्हणजे त्यांच्यातला जो फरक असेल तो नेहमी कसा असेल सारखा असेल. आणि जॉनचे वय हे मार्टिन पेक्षा 4 पट आहे म्हणजे याचा अर्थ ऑप्शन मध्ये चारही ऑप्शन मध्ये तुमचं 4 पट दिलेला नाहीये. तर या प्रश्नाचं उत्तर काय असतं तर या ठिकाणी आपण त्याला सॉल्व्ह करूया. बघा हा क्वेश्चन मध्ये ऑप्शन आपले येणार नाही रॉंग हा क्वेश्चन आहे. जॉनचे वय हे मार्टिन पेक्षा 4 पट जास्त आहे. मग याला जर सोडवायचं राहिलं असतं जॉनचे वय म्हणजे आपण त्याला जे मानू आणि याला आपण काय मानू मित्रांनो एम मानू मार्टिन पेक्षा. राईट. 4 पट जास्त आहे म्हणजे याचा अर्थ त्यांच्यातला जो रेशो असेल तो 1:4 असेल किंवा 4:1 असेल. जॉन म्हणतोय की मार्टिन पेक्षा जॉनचे वय 4 पट जास्त आहे म्हणजे समजा याचं वय 1 असेल तर याचं किती असेल 4:1. राईट. आणि पुढे असं म्हटलेलं आहे 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज ही किती असेल 50 होती. बरोबर. 5 वर्षापूर्वी म्हणजे याचा अर्थ त्यांच्या वयाची बेरीज 50 आहे. 5 वर्षापूर्वी म्हटलं म्हणजेच काय होऊ शकतं 5 वर्षापूर्वी 50 त्यांच्या वयाची बेरीज आहे तर तिथून जर आपण इथे आलो तर दोघांचं वय 5 आणि 5 10 वर्ष आपल्याला ऍड करावं लागणार आहे. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस 50 होते तर 5 वर्षानंतर तिथून नंतर म्हणजेच काय आलं आजचं वय तर दोघेही वयाचे 5-5 वर्ष म्हणजे 10 वर्ष त्या ठिकाणी वाढणार आहे. दोघांचे आजच्या वयाची बेरीज काय असेल तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज जर केलं आपण तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज असेल 60. 5 वर्षापूर्वी 50
तर आज रोजी दोघांचे 5-5 वर्ष त्या ठिकाणी काय होतील, ऍड होतील. म्हणजे किती झाले 10. आणि दोघांचा रेशो जर पाहिला तर 4 असे काय, 4 आणि 1 किती झाला 5 युनिट. जर तुम्ही 60 ला 5 ने भाग दिला असता तर एका युनिटची व्हॅल्यू मिळाली असती. बरोबर. तर 5 ने जर भाग दिला 60 ला तर 5 1 5, 1 उरला 5 दुनी 10, तर 12 युनिट हे त्यांचा रेशो मिळाला, युनिट मिळालं. राईट. आणि आपल्याला असं म्हटलं असतं की 5 वर्षापूर्वी किंवा आजच्या वय, त्यांचा आजच्या वयातला डिफरन्स आहे. म्हणजे जे पट आहे 4 असे काय, 12 ने तुम्ही 4 ला भाग द्या, 5 चोक 48 आणि 1 ला गुणाकार करा, भाग नाही गुणाकार करा, 12 चोक 48, 12 1 12. ठीक आहे. तर त्यांचं बघा मित्रांनो हे वय असेल आजच्या वय. राईट. आपण चेक करून बघू 5 वर्षापूर्वी खरंच त्यांचं वय 50 होतं का, चेक करून बघू. 48 मधून आपण किती मायनस करणार मित्रांनो 5, तर किती झाले 43. ठीक आहे. आणि 12 मधून जर आपण 5 वजा केला तर किती झाले 7, तर 43 मध्ये 7 मिळवा किती आलं मित्रांनो 50. राईट. म्हणजे ह्या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ते असेल 48 वय, 48 वर्ष किंवा 12 वर्ष. आणि 5 वर्षापूर्वी त्यांचा आपण वयाची बेरीज केली तर बरोबर 50 आलेले. आणि 48 आणि 12 हे ऑप्शन मध्ये नाहीये. पण यांच्यामध्येच फरक डिफरन्स दिलेला होता आपल्याला, पट दिलेला होता 4 असेल, तर यांच्यामध्ये जो पट असेल किंवा हा त्याचा 12 पट किंवा हा त्याचा 4 पट, सॉरी 12 पट नाही 4 पट, तर आहे का 12 ने 48 ला भाग द्या, 12 चोक 48. राईट. तर असा हा प्रश्नाचं उत्तर असू शकलं असतं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन चेंज आहे. म्हणजे याचं ओरिजिनल आन्सर असेल 48 वर्ष आणि 12 वर्ष. ठीक आहे. नोंद. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 आहे नफा तोटावर आधारित. म्हणजे नफा तोटा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. दरवर्षी या टॉपिकवर काही कुठे ना कोणत्या तरी एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून तुम्हाला नफा तोटा हा बेसिक टू ऍडव्हान्स हा संपूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. चला या टॉपिकवर नफा तोटावर कसा प्रश्न विचारला गेला आहे. राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून एक घड्याळ खरेदी केली. ऑनलाईन स्टोअर मधून राजीव या व्यक्तीने एक घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते 5% नफ्याने विकले. म्हणजे राजीवने एक घड्याळ खरेदी केली आणि तीच घड्याळ कोणाला विकली, संजीवला विकली. आणि या व्यवहारादरम्यान जो व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये संजीवला ते 5% नफ्याने विकले. म्हणजे राजीव नावाच्या व्यक्तीने संजीव नावाच्या व्यक्तीला 5% नफ्याने विकली. राईट. संजीवने परत ते मनीषला 4% नफ्याने विकली. म्हणजे एक वस्तू तुमचे 3 ठिकाणी व्यवहार होत आहे, तर ती वस्तू आता संजीवने काय केली, घड्याळ मनीष नावाच्या व्यक्तीला 4% नफ्याने विकली आहे. तर मनीषने त्या वस्तूसाठी 5460 रुपये प्रदान केले. म्हणजे संजीवला किती रुपये दिले, 5460. आणि या व्यवहारादरम्यान राजूपेक्षा किती टक्के नफा झाला, 4% नफा कोणाला झालेला आहे, संजीवला झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवतात मी तुम्हाला या ठिकाणी बेसिक टू ऍडव्हान्स सांगणार आहे. सर्वात अगोदर याचे ट्रॅडिशनल मेथड, बेसिक मेथड काय असेल, म्हणजे यांच्यामध्ये जो व्यवहार झाला तो व्यवहारामध्ये कोणाला किती पडले, किती टक्के नफा झाला, किती रुपये नफा झाला, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. आणि याला शॉर्टकट कसं सोडवायचं तर थोड्या वेळाने सांगेल. ठीक आहे. सर्वात अगोदर आपण याला प्रॉपर मेथडने सॉल्व्ह करूया. आता या ठिकाणी बघा पहिला व्यवहार कोणाकोणामध्ये होता मित्रांनो, राजीव आणि संजीव या दोघांमधला पहिला व्यवहार आहे. मग आपण या ठिकाणी घेऊ राजीव पहिला व्यवहार आपण राजीव मध्ये आणि कोणामध्ये पाहूया, राजीव आणि संजीव. राईट. राजीव आणि संजीव मध्ये व्यवहार. आता काय झालं, राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून घड्याळ खरेदी केली आणि संजीवला ते 5% नफ्याने विकले. 5% नफ्याने विकले म्हणजे याचा अर्थ असा होतो, त्या वस्तूची खरेदी किंमत जर 100 रुपये असेल, 5% नफ्याने विकली म्हणजे ती 100% 105 ने विकली असेल. बरोबर. 5% नफा बरोबर पहा, 100 रुपयाची वस्तू 105 ला विकली म्हणजे 100 मागे 5 रुपये जास्त, त्याला म्हणतात 5% नफा. पण ऍक्च्युअली नफ्याने विकली. ठीक आहे. संजीवने परत ते मनीषला 4% नफ्याने विकले. आता यांच्यामध्ये जो पैसा होता तो दिलेला आहे का, नाही. म्हणजे राजीव आणि संजीव मध्ये एखादी अशी फिक्स व्हॅल्यू नाहीये. परंतु जो दुसरा व्यवहार झालेला आहे कोणामध्ये, संजीव आणि मनीष मध्ये, त्यांच्या व्यवहारानुसार, कारण त्या ठिकाणी 5600 5400 साठी व्हॅल्यू अवेलेबल आहे. आता तात्पुरता आपण बाजूला ठेवू. आता दुसरा जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये पाहूया संजीव आणि मनीष. आता या ठिकाणी बघा संजीव आणि मनीष मध्ये झालेला व्यवहार, संजीव आणि मनीष मध्ये झालेला व्यवहार पाहूया. संजीवने परत ती मनीषला 4% नफ्याने विकली. संजीवने म्हणजे समजा संजीवने जर ती 100 रुपयाला खरेदी केली असती, सपोज 4% नफ्याने विकली म्हणजे काय, 100 रुपयाला घेतली असते तर कितीला विकली असते हो, 104 ला विकली असते.
परंतु काय झालं, मनीषला ती ऍक्च्युअल प्राइस माहिती आहे, काय आहे 5460. या ठिकाणी घेतला 5460. म्हणजे मनीषला त्या वस्तूसाठी किती रुपये द्यावे लागले, 5460. म्हणजे याने किती मध्ये खरेदी केली असेल त्याला आपण एक्स म्हणू. त्याला म्हणतात समान गुणोत्तराचे उदाहरण. ठीक आहे. ज्यावेळेस इक्वल गुणोत्तर असतं त्यावेळेस त्यांचा गुणाकार, तिरकस गुणाकार हा सारखा असतो, समप्रमाण म्हणतात याला. या ठिकाणी एक्स जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर एक सोबत जी गुणाकारामध्ये जी व्हॅल्यू असते ती डिवाइडला जाते, हे लक्षात ठेवा. 100 गुणिला 5460. ठीक आहे. भागीला किती आला, 104. भागीला किती आला, 104. तुम्ही या ठिकाणी कसंही भागू शकता, 2 ने भाग द्या, 5 ने भाग द्या, 3, तुम्हाला जो वाटेल तो भाग, पण भाग जायला हवा. आता या ठिकाणी आपण भाग देऊया 2 ने. तर 2 पंचे 10, 2 दुनी 4. 2 ने भागला 2 पंचे 10, 2 दुनी 4. या ठिकाणी 2 पंचे 10 आणि 1 शून्य उरला तर किती आला मित्रांनो, 50. आता डायरेक्ट 52 ने या ठिकाणी भाग दिला तर जातोय का ते पाहूया. तर या ठिकाणी बघा 52 1 52, 2 उरले म्हणजे 26. ठीक आहे. तर 26 पेक्षा हा कसा आहे तुमचावाला, लहान आहे, म्हणून भाग देऊन बघू. जर नाही जात असेल तर तुम्ही आणखी भाग द्या, काही फरक पडत नाही. 52 ला 2 ने भाग दिला तर किती झाला, 26. 2 ने भाग दिला तर 50 ला 2 ने भाग दिला तर किती झाला, 25. आता परत डायरेक्ट 26 ने भागला तरी चालेल. ठीक आहे. 26 1 26, 26 दुनी 52, 26 दुनी 52. 54 मधून 52 गेले, किती उरले, 2, म्हणजे 2वर 6 किती झाले, 26. 26 1 26. तर या ठिकाणी किती आला, 1, आणि हा 0 तसाच तसा. म्हणजे 25 गुणिला किती आला, 210. आता 25 गुणिला 210 जो गुणाकार असेल ती असेल संजीवला ती वस्तू तेवढ्यात मध्ये पडली असेल, म्हणजे त्याने ते खरेदी केली असेल. ठीक आहे. गुणाकार करूया, शून्य तसाच तसा. 25 1 25, अच्छाला 2, 25 दुनी 50 आणि 2 52. 5250 मध्ये ही वस्तू पडलेली आहे संजीव या व्यक्तीला. परंतु आता ह्या दोघांमधला व्यवहार होता, 5250 मध्ये ती वस्तू आपल्याला संजीव या व्यक्तीला आलेली आहे, त्याने 4% नफ्याने विकली. तर 5460 हा दोघांचा जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स असेल यांच्यातला नफा. राईट. आता पुढे पाहूया. म्हणजे याला किती मध्ये पडली हो, 5250. आता राजीव आणि संजीव मध्ये व्यवहार झालेला आहे. राजीवने कोणाला वस्तू विकली, संजीवला. किती टक्के नफ्याने विकली, 5% नफ्याने. म्हणजे त्याला किती मध्ये पडली ती, 5250. 5250. राईट. आणि त्याला किती मध्ये घेतले असेल त्याला आपण एक्स मानूया. यांचा गुणाकार, तिरकस गुणाकार हा कसा असतो, सारखा. एक सोबत जी गुणाकारामध्ये जी व्हॅल्यू असेल ती जाईल डिवाइडला. म्हणजे 100 गुणिला 5250 भागीला किती आला, 105. ही असेल तुमची एक्स ची व्हॅल्यू. म्हणजे राजूने ती किती मध्ये खरेदी केली, मूळ किंमत काय असेल ती. भाग देऊया, 5 ने जात असेल 5 ने द्या. 5 दुनी 10, 5 1 5, 5 दुनी 10, यालाही भागला तरी चालेल, आणि हा 0 20 जसा तसा. आता डायरेक्ट 21 ने याला भाग द्या. 21 1 21, 21 दुनी 42, 42 म्हणजे किती उरले, 10. बरोबर. 52 मधून 42 गेले, किती उरले, 10. 21 5 500 म्हणजे 105, आणि त्याच्यावर हा 0 जसाच तसा. तर 20 गुणिला 250. ठीक आहे. 25 दुनी 50, आणि त्याच्यावर हे 2 शून्य, म्हणजे 5000 रुपयाला त्याची मूळ किंमत असेल. किती, 5000 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. तर असा हा झाला एक प्रॉपर मेथड. परंतु तुम्हाला याला शॉर्टकट कसं सोडवतात ते आपण थोड्या वेळात पाहूया. आता आपण याचे शॉर्टकट पाहूया मित्रांनो. राजीव आणि संजीव आणि मनीष या तिघांतला व्यवहार. तर या ठिकाणी बघा, शॉर्टकट ही प्रॉपर व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता, परंतु शॉर्टकट कसं करायचं ते आपण सांगतोय. ठीक आहे. तर राजीव, संजीव आणि मित्रांनो पुढचा व्यक्ती कोण आहे, मनीष. आपण आर एस आणि एम मानला असतं तरी चाललं असतं. मित्रांनो जेव्हा राजीवने वस्तू संजीवला विकली, तर त्यांच्यामध्ये झालेला व्यवहार हा पर्सेंटेज मध्ये आहे. किती टक्के नफ्याने विकली, 5% नफ्याने. म्हणजे या ठिकाणी बघा 5% नफा म्हणजे मी काय मानतो या ठिकाणी प्लस. त्याच्यानंतर संजीवने मनीषला एक तीच वस्तू विकली, किती टक्के नफ्याने, 4% नफ्याने. ठीक आहे. 4% नफा. तर या ठिकाणी 4% नफा म्हणजे मी काय मानला प्लस.
आणि ही व्यक्तीला ती वस्तू किती मध्ये पडली 5460. बरोबर. हा होता मित्रांनो सरळ सरळ व्यवहार राजीवकडून संजीवकडे, संजीवकडून मनीषकडे. बरोबर. परंतु आपल्याला असं विचारलंय की पहिल्या व्यक्तीला म्हणजे राजू या व्यक्तीला किती त्याची मूळ किंमत काय असेल हे विचारलंय. म्हणजे आपल्याला आता मनीषकडून कुणाकडे यायचंय हो, संजीवकडे, राजीवकडे. तर हा झाला मित्रांनो उलट व्यवहार. हा झाला उलट व्यवहार. तर या ठिकाणी जर सरळ सरळ व्यवहार असेल राजूकडून संजीवकडे तर सरळ अपूर्णांकाने बघा. सरळ अपूर्णांकाने म्हणजे कसं, तर 5% नफा म्हणजे किती आला 105 भागीला 100. 4% नफा म्हणजे किती आला 104 भागीला 100. बरोबर. याला म्हणतात अपूर्णांक. त्याला आपण पर्सेंटेजचं आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं. राजीव आणि संजीव मध्ये व्यवहार काढायचा राहिला असता तर आपण सरळ सरळ मल्टिप्लाय केला असता, आणि संजीव आणि मनीष मधून व्यवहार काढायचा असता तर आपण सरळ मल्टिप्लाय केला असता. ठीक आहे. परंतु मनीष कडून पुढे जायचंय आता राजीवकडे, तर हा झाला उलट व्यवहार. उलट व्यवहारामध्ये हा अपूर्णांक उलटा घेऊन मल्टिप्लाय करा. आता इथं प्राइस काय, आता मूळ किंमतला मी काय म्हणतो, मूळ किंमत इथे आपण मानून घेऊ, नाव लिहून घेऊ मूळ किंमत. बरोबर. आता 5460 गुणिला उलट व्यवहार म्हणजे काय, हा अपूर्णांकाला उलटा घ्या म्हणजे काय आला 100 भागीला 104 गुणिला हा 105 भागीला 100 आहे त्याला उलटा घ्या 100 भागीला किती आला मित्रांनो 105. एवढंही तुम्ही सोडवलं तरी तुम्हाला मूळ किंमत मिळणार. हे झालं मित्रांनो शॉर्टकट. परंतु अपूर्णांक सरळ उलटा कसा घ्यायचा तो व्यवहार लक्ष द्या. सरळ व्यवहार असेल ए कडून बी कडे तर सरळ अपूर्णांकाने मल्टिप्लाय करा, आणि बी कडून जर तुम्हाला ए कडे यायचं असेल तर उलटा अपूर्णांकाने गुणाकार करा म्हणजे 100 भागीला 104 किंवा 100 भागीला 105. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनचे हे शॉर्टकट आहे. पहिला अगोदर तुम्हाला सर्वांचा व्यवहार सांगितला, कोणाला किती मध्ये पडले, किती रुपये नफा झाला, किती टक्के नफा झाला, त्या मेथडने सर्वांचे सेपरेट व्हॅल्यू निघते. आता या ठिकाणी बघा 5 ने भाग देऊया. 5 दुनी 10, 5 1 5, 5 दुनी 10, शून्य जसाच तसा. त्याच्यानंतर 104 आणि 100 ला 2 ने भाग देऊन पाहू. ठीक आहे. किंवा 4 ने भागला तरी चालेल. 4 ने भाग दिला तर 4 दुनी 8, 2 उरले 4 25, 4 पंचे 20 म्हणजे 25 चौक 100. इथं भाग देऊ 4 दुनी 8, 2 उरले 4 24. राईट. 25 भागीला काय मिळाला 26, 20 भागीला काय मिळाला 21. आता एक एक नंबरने या ठिकाणी भाग द्या. 26 1 26, 54 पेक्षा लहान संख्या 26 च्या बडामध्ये 52, 26 दुनी 52 तर किती उरले 2. 6 च्या अगोदर 2 म्हणजे काय आला 26. 26 च्या टेबल मध्ये 26 होतो. 26 1 26 आणि त्याच्यावर एक 0. राईट. पुढे बघा 21 आणि 210 तर 21 1 21, 21 1 21 आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे सर्वांचा आता गुणाकार या ठिकाणी करा 10 गुणिला 25 गुणिला 20. तर 25 दुनी 50 आणि त्याच्यावर किती 0 मित्रांनो 2. तर किती आन्सर मिळाला 5000. हे होतं मित्रांनो ह्या क्वेश्चनचं शॉर्टकट. सर्वात अगोदर मित्रांनो मी तुम्हाला कॉन्सेप्ट पहिल्यांदा समजवतो, त्याच्यानंतर शॉर्टकट देतो. सुरुवातीला जर शॉर्टकट दिलं तर तुम्हाला जो प्रॉपर मेथड आहे ते समजणार नाही आणि यांच्यातला व्यवहार सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तर सुरुवातीला पहिल्यांदा प्रॉपर मेथड व्यवस्थित समजून घ्या. एक्झाम मध्ये तुम्हाला हेच वापरावं लागणार आहे कारण आपल्याला लवकरात लवकर आन्सर मिळायला हवं. ठीक आहे. नोट. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. वगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा. आता तुम्हाला जे काही सिक्वेन्स खाली दिलेला आहे त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो लयबद्ध अक्षर मालिका. काय टॉपिक आहे? लयबद्ध अक्षर मालिका. म्हणजे बुद्धिमत्ताचा टॉपिक आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतात ते आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला ते नंबर्स लिहून देतो. Z.ZX, त्याच्यानंतर 2 डॉट आहेत, त्याच्यानंतर 2 Z दिलेला आहे, त्याच्यानंतर 2 XX, त्याच्यानंतर .ZZ. लयबद्ध अक्षर मालिका सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला तुम्हाला त्यांच्यामध्ये टोटल डिजिट किती आहेत ते काउंट करा आणि त्यांचे पार्ट करा. म्हणजे या ठिकाणी बघा 15 नंबर असतील तर 3 5 किंवा 5 3. ठीक आहे. 16 नंबर असतील तर तुम्ही 4 चे गट करू शकता, 4 चे गट किंवा 2 चे गट. त्यांच्यामध्ये आपल्याला जो क्रमांक आहे जो लय आहे तो कळतो. पाठ केल्याने लवकरात लवकर समजतं. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला किती डिजिट आहे ते टोटल काउंट करा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 या ठिकाणी 15 आहेत. म्हणजे 3 चे 5 करूया किंवा 5 चे 3.
जर मोठा क्रमांक गट केला तर आपल्याला समजायला कठीण होतं. तर 3चे आपण 5 करूया. या ठिकाणी 3चे 5 गट आपण या ठिकाणी केलेले आहेत 15चे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 1 2 3 असा बॉक्स केला, 1 2 3 हे काट केलं बेटा. या ठिकाणी बघा 3चे गट केले तयार. याच्याने आपल्याला एक अंदाज येऊन जातो की पुढचा गट कशाशी रिलेटेड असेल किंवा त्यांच्यातला जो लयबद्ध असेल तो काय असेल ते आपल्याला समजतं. आता या ठिकाणी बघा झेडने सुरुवात आहे, झेडने दी एंड आहे, म्हणजे शेवट आहे. इथं पण झेडने सुरुवात असेल, झेड पण झेडने सुरुवात आहे. या काळ एक बघा, इथे झेड आहेत सर्व, इथं पण झेड आहेत, इथेही झेड आहेत. म्हणजे याच्याने आपल्याला एक लॉजिक समजतंय की सुरुवात झेडने, शेवट झेडने. सुरुवात झेडने, इथं बघा सुरुवात झेडने आहे तर इथं पण शेवट झेडने. म्हणजे या ठिकाणी मधला नंबर इथे झेड आहे, इथेही मधला नंबर झेड आहे. तर यांच्यावरून आपल्याला एक अंदाज आला तर इथे काय असेल, झेड असेल. ठीक आहे, म्हणजे इथेही काय असेल, झेड असेल, इथेही काय असेल, झेड असेल. म्हणजे तिघी जर तुम्ही गट बघितले, ट्रिपल झेड आहे, ट्रिपल झेड, ट्रिपल झेड. ओके, तर पुढचा जर तुम्ही ग्रुप बघितला तर हा आणि हा, म्हणजे ह्या दोघांमध्ये एक्स रिलेशन आहे. म्हणजे तिघी या ठिकाणी सुरुवात एक्स ने, या ठिकाणी शेवट एक्स ने, म्हणजे आपला शेवट सुद्धा कशाने असेल, एक्स. हा आणि हा कंपेअरिंग केला तर 2 नंबरची संख्या सुद्धा काय आहे, एक्स. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरच्या जागेवर पण काय असेल, एक्स. एकदम सोपा क्वेश्चन तुम्हाला या तलाठीमध्ये विचारलेला होता. ट्रिपल झेड, ट्रिपल एक्स, ट्रिपल झेड, ट्रिपल एक्स, ट्रिपल झेड. राईट. मग आता आपण ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी कोणते अक्षर असतील ते पाहूया. पहिला नंबर आहे झेड, दुसरा आहे एक्स, एक्स, तिसरा आहे झेड, चौथा तुमचा काय असेल, इथे पण एक्स असेल. बरोबर, तर इथे काय आला, एक्स, आणि शेवटचा काय असेल, झेड. तर असा ऑप्शन जो असेल ते आपल्या क्वेश्चनचा आन्सर देईल. झेड डबल एक्स, झेड डबल एक्स ऑप्शन नंबर सी मध्ये आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये पण आहे. ठीक आहे, डी मध्ये नाही, फक्त ऑप्शन नंबर सी आहे. ठीक आहे, तर झेड डबल एक्स, झेड एक्स झेड, झेड डबल एक्स, झेड एक्स झेड, म्हणजे ऑप्शन नंबर सी ह्या क्वेश्चनचा मित्रांनो आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला लयबद्ध अक्षर मालिका सुद्धा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे बुद्धिमत्ताचा हा टॉपिक दिलेला आहे. नोट डाऊन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पहा. जर एका शहराची लोकसंख्या दर साल 15% वाढते, दर साल 15% वाढते, जर त्यांची लोकसंख्या 1995 मध्ये 8,000 होती तर 1997 मध्ये किती असेल? मित्रांनो, दर साल त्यांच्यामध्ये पर्सेंटेज कितीने वाढते? 15%ने. म्हणजे आज जर 100 असेल तर पुढच्या वर्षी 115 असेल. तसं 2 वर्षामध्ये आज रोजी त्या गावाची लोकसंख्या, त्या शहराची लोकसंख्या 8,000 होती आणि 2 वर्षानंतर आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन वाचून तुम्हाला असं कळलं की हा प्रश्न विचारलेला आहे पर्सेंटेजवर आधारित. ठीक आहे, शेकडेवारी हा टॉपिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे प्रश्न कसे विचारतात याचा एक अंदाज घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पर्सेंटेज खूप महत्वाचा आहे. पर्सेंटेजवर आधारित हा प्रश्न दिलेला आहे शेकडेवारी. तर सॉल्व्ह करूया मित्रांनो. 1995 मध्ये आपल्याला विचारलंय की 1995 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती होती? 8,000. डिटेल आपण समजून घेऊ. ठीक आहे, आणि आपल्याला विचारली आहे 1997 मध्ये, आणि दरवर्षी किती टक्के वाढते मित्रांनो? 15%. 15% लोकसंख्या वाढते. ठीक आहे, आजपासून 2 वर्षानंतर आपल्याला विचारेल 1995 आणि 1997 यांच्यातला जो फरक आहे किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा. म्हणजे आज रोजी त्या गावाची लोकसंख्या आपण 8,000 मानली किंवा दिलेली आहे, आणि 15% वाढते म्हणजे काय? 100 रुपयामागे 15 रुपये वाढत आहेत. म्हणजे किती वाढत आहेत? 115 भागीला काय आला? 100. आणि किती वर्ष सांगितले? असे 2 वर्ष, 1996 आणि 1997. म्हणून आपण ऍक्शनला 2दा घ्या. 115 भागीला 100. ठीक आहे, 115 भागीला 100, 115 भागीला 100. आता या ठिकाणी बघा किती शून्य काढू शकतात? 1 2 3, 1 2 3, 3 शून्य वरती आणि 3 शून्य खाली आपण कॅन्सल केलेले आहे. आता भाग देऊया. एक काम करू आपण, यांचा भाग देण्यापेक्षा ठीक आहे चालेल, काही फरक नाही पडत. 5 दुनी 10, 5 दुनी 10, किती उरला मित्रांनो? 1 उरला. 5 त्रिक 15, त्याच्यानंतर बे 1 बे, बे चौक 8, 23 गुणिला 4 गुणिला 115. तर या ठिकाणी बघा 4 त्रिक 12 म्हणजे 2, आजच्याला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, 23 चौक 92 आणि या ठिकाणी आला 115. यांचा जो गुणाकार असेल ते आपलं उत्तर असेल. आता यांचा गुणाकार कसा करा? एकदम सोपं करून घेऊ. ज्या वेळेस एक संख्या सम आणि एक संख्या विषम असते,
विषम तीच की ज्याच्या एकच स्थानी 5 असेल त्यासाठी एक शॉर्टकट लागू आहे. काय बोललो परत लक्ष द्या. एक संख्या सम, एक संख्या विषम. विषम तीच की ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल 5. ज्या ठिकाणी 5 असला त्याला डबल करा आणि ज्या ठिकाणी सम असला त्याला हाफ करा. आता याला जर आपण हाफ केला तर याचा हाफ काय येतो, याचा हाफ येतो 46. याचा हाफ काय येईल 46 आणि याचा डबल काय येईल 230. याचा डबल काय येईल मित्रांनो 230. तर या ठिकाणी बघा 46 गुणिले 23 दोन अंकी संख्यांचा गुणाकार तुम्हाला सहज जमतो आणि शेवटी काय आला 6. शेवटी काय आला मित्रांनो 6 आला. 46 आणि 23 यांचा गुणाकार करूया. 46 गुणिले 23 तो बघा यांचा गुणाकार आपण 6 त्रिक 18, 18 से घेतला 8, हातच्याला 1, 4 त्रिक 12 आणि 6 दुनी 12. 4 त्रिक 12, 6 दुनी 12, 12 आणि 12 किती झाले 24, 24 आणि हातच्यातला 1 25, 25 से घेतला 5, हातच्याला 2, 4 दुनी 8, 8 आणि 2 किती झाले 10, तर 10 58, 10 58 त्याच्यावर एक शून्य म्हणजे 10,580. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आन्सर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 वर्षे 3 वर्षे असेल तर काढू शकतात. हा प्रश्न जर तुम्हाला असं विचारला असता तर आज रोजी त्या गावाची लोकसंख्या 10,580 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या काय असेल पूर्वी विचारलं तर हा जो फ्रॅक्शन आहे त्याला उलटा लिहायचा. म्हणजे 100 भागिले 115, 100 भागिले 115 आणि गुणिले 10,580 तर तुम्हाला आन्सर मिळेल 8,000. ठीक आहे. तर लोकसंख्येवर आधारित हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. जे काही राहिलेले प्रश्न असतील मित्रांनो ते आपण पुढील पार्ट मध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय.